सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी जेपी नड्डांची घेतली भेट. जेपी नड्डांना सीजेपीच्या मागण्यांचं दिलं निवेदन. नवी दिल्लीमध्ये उद्या एनडीएच्या संसदीय दलाची बैठक. सकाळी 9 वाजता बैठकीचं आयोजन. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व. अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांची तातडीची बैठक. दोघांमध्ये तब्बल 4 तास चर्चा. संसद परिसर आणि जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये तणावपूर्ण वातावरण. अमित शहांच्या दालनात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक संपन्न. धर्मेंद्र प्रधान, किरेन रिजिजू बैठकीला होते उपस्थित. अभिजित दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा. पोलिसांकडून आंदोलकांना जंतर मंतरहून मागे हटवण्याचे प्रयत्न सुरू. अभिजित दिपकेंनी अखेर उपोषण सोडलं. सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरनं सोडलं उपोषण. तब्बल 48 तासानंतर उपोषण सोडलं, तरीही मोर्चावर ठाम. आणि जुहू बीचवरची कचऱ्याची परिस्थिती जैसे थेच. लोकशाही मराठीचा सलग 8व्या दिवशी रियालिटी चेक. पालिकेनं केलेले दावे आजही ठरले फोल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.